या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकऱ्याकरिता एक आमदार उमेश यावलकर हे अतोनात प्रयत्न करत आहे। आपण सध्या आलो आहे बहादा येथील। बहादा या गावातील काही शेतकरी आहे, विशेष त्यांच्या बांधावर आलो आहेत, कारण की शेतकरी हा शेतामध्ये राबतो आणि आज त्यांच्या शेतामध्ये स्वतः आम्ही येऊन प्रत्यक्ष त्यांची बाईट घेता नेमकं काय विषय झाला आहे। त्या शेतकऱ्यांनी आम्हाला बोलावलं की बाबा आमच्या शेतात या आणि आमच्या काय समस्या आहे, आमचं काय समाधान झालं हे जाणून घ्या। त्याकरता आज आम्ही आमची चुडामणी न्यूज फोटोची टीम आहे त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहे। नेमकं तुमचं नाव काय दादा? माझं नाव दिनेश धुर्वे। दिनेश धुर्वे। हो। तुमचं नाव काय दादा? अमोल चौधरी। तुमचं नाव? मोहन वनखाडे। आपण पाहू शकता शेतकरी आहे, त्यांच्या बांधावर आम्ही पोहोचलो आहे। बहादा या गावातील शेतकरी आहेत। नेमकं नुकतंच माननीय आमदार महोदयांनी जे शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले, गारपीटग्रस्तांचे पैसे आले, 64 कोटी रुपये वरुड तालुक्याला लाभले। तर आपण सुद्धा शेतकरी, आपल्याला सुद्धा खूप काही अनुदान शासनाचे मिळाले आहेत। नेमकं काय सांगू शकाल तुम्ही? आपल्या जे विदर्भातले 5 धरणं होते ते नव्हते, त्यांना आणून दिलेले एक बहादा असं आपलं एक धरण होतं। त्यांना मंत्रालयाच्या याच्यात जवळजवळ मनोज भाऊ चव्हाण होते, त्यांना हे आमदार महोदय साहेबांना आपल्याला त्यांना करू त्यांना बसून काढून दिले, आमचे पैसे आणून दिले। किती पैसे मिळाले? आमचे 1 कोटी रुपये आले आहे। 1 कोटी 3 लाख रुपये राहिले आज आमचे। हो, तर हे जे आमचं जे 5 धरण होते आपल्या विदर्भातले, तर हे आमदार साहेबांना प्रश्न मांडून मंत्रालयात त्यांना आम्हाला आणून दिले। आतापर्यंत तुम्हाला किती रुपयाचा लाभ झाला आहे? आम्हाला 1 कोटीचा लाभ झाला सगळं शेतकऱ्यांना? हा, शेतकऱ्यांना। आता किती बाकी राहिले? आमचं 1 कोटी 3 लाख रुपये राहिले। 2 कोटीचं 3 आमचं धरण होतं आणि त्यांचं तेवढंच। नेमकं हा विषय काय आहे, म्हणजे जनतेला हा सर्व विषय माहीत असणं फार महत्त्वाचं आहे। काही सोशल मीडियावर चुकीचे मेसेज टाकले जातात, परंतु आमदार महोदय हे काम करत आहेत। नेमकं हे तुम्ही सांगत आहेत, परंतु नेमका विषय काय आहे सविस्तर सांगा। 2013चा काळपासून पैसे ते होते आमचे जे आपले काय मनोज भाऊ चव्हाण यांना लढाव केला, लॉंग मार्च केला, अमरावती ते नागपूर लॉंग मार्च केला। त्यांना मग आम्ही तिथं हे झालो, मग मोर्चा काढला होता। त्यांना मग त्याला मुख्यमंत्री महोदय साहेबांना 832 कोटी सँक्शन करून दिले। त्याच्या ते काढायला गेलो आम्ही, आमदार साहेबापाशी गेलो, आमदार साहेबापाशी कंप्लेंट केली, त्यांना आमचं काम करून दिलं। आपले चंद्रभाऊ यावलकरनं खूप मदत केली। त्यापैकी तुम्हाला किती पैसे मिळाले ते? कधीला आता 13च्या वेळेस त्यांना त्या वक्ती आम्हाला 14 लाख। त्यानंतर राहिलेले जे आपण पाहू शकता, आपला जो शेतकरी आहे ते एक अनुदान असते गव्हर्नमेंटचं, त्यांच्या शेती धरणामध्ये गेल्या होत्या। आज त्यांना 2013 पासून त्यांचा लढा होता। नेमकं सर कोणतं धरण होतं, म्हणजे आपण जे शेतीच्या धरणात गेले तेच धरण कोणतं होतं? ते धरणाचं बोर्डी प्रकल्प। त्यात तुम्हाला काही शासनाकडून काही असं आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला नोकऱ्या वगैरे मिळेल? नोकऱ्या ना आम्हाला नोकरी नाही दिली ना। आमचं ते काय म्हणते धरण कसं टाकला, आमच्या लेकराला तो असं झालं पाहिजे, बंद करून टाकला त्यांना। त्यावेळेस थकीत अनुदान आहे तुम्हाला आता प्राप्त झालं? आता प्राप्त झालं नाही, हे मुख्यमंत्री साहेबांना आता दिलं आम्हाला हे अनुग्रह अनुदान, वाढीव मोबदला म्हणून दिला। यावलकर साहेब हे सुद्धा आम्हाला मदत करून राहिले आणि यांनी खूप मेहनत केली आमच्यासाठी। नेमकं तुम्हाला मोबदला कधी मिळाला? आता 4-5 दिवस झाले। किती पैसे मिळाले? मला भेटले 12 लाख 20 हजार। तुम्हाला किती पैसे मिळाले? मला 34,70,000 भेटले। आमदार साहेबांनी आम्हाला शपथ घेऊन सांगितलं होतं की तुमचे पैसे ह्या महिन्यात देतो, म्हणजे देतो, तर दिले आम्हाला पैसे। धन्यवाद ते धन्यवाद। त्यांना जेव्हा आम्हाला जॉब दिला होता, फोन करून ते कुठे बोलले नाही, तर शपथ घेऊन सांगतो का मी तुरे बाबू खरंच पैसे तुझे आणून देतो, असं ते बोलले। पैसे मिळाले आपले चंद्रभाऊ यावलकर। हा, आपण पाहू शकता शेतकरी वर्ग आपल्यासोबत आहे, त्यांच्या बांधावर आम्ही आलेलो आहे। शेतामध्ये काम करत होते ते त्यांनी सांगितलं की आम्हाला जे सानुग्रह अनुदान शासनाकडून मंजूर झालं होतं त्याकरता त्यांचा 2013 पासून लढा होता, पण त्या लढाला आदरणीय उमेशजी यावलकर यांच्या नेतृत्वात यश आलं। याकरता प्रतापदादा अडसूळ असो किंवा उमेशजी यावलकर असो, यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि असताना त्यांच्या खात्यामध्ये पैसे आज जमा झाले आहेत। त्यांनी बोलून दाखवला की आमदारांनी साहेबांनी जे आम्हाला शब्द दिला होता तो त्यांनी पाळला। लोकनेता असावा तो उमेशजी यावलकर सारखा असावा, ते बोलून दाखवत आहेत। अनेक शेतकऱ्याच्या काही समस्या आहेत, त्या शेतकऱ्याच्या कामाकरता आमदार उमेश यावलकर सतत पाठपुरावा करत असतात। पाहत राहा कॅमेरा निकुमावनीसह प्रवीण सारखं चुडामणी स्पोर्टर।